2 वाटी बारीक रव्यापासून लहान मुलांना खूपच आवडेल अशी रेसिपी बनवूयात। 2 वाटी बारीक रव्यासाठी 4 कप पाणी गरम करायला ठेवायचे। पाणी गरम झालं की 1 चमचा आल्याची आणि लाल खूप मिरचीची पेस्ट ती घालून घ्यायची। 1 चमचा जिरे, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, 1 चमचा तेल हे घालून घ्यायचं, एकसारखं मिक्स करून घ्यायचं। बारीक आकाराचा रवा जो चाळणीने चाळून ठेवला तो यामध्ये घालायचा, घट्टसर होईपर्यंत एकसारखं हलवत राहायचं। झाकण ठेवून 5 मिनिटाची वाफ काढून घ्यायची। 5 मिनिटांनंतर हा रवा छान शिजला जातो। एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचा, थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा। मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे, ओल्या नारळाचे काप, 2-3 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, थोडं पाणी घालून याची पातळसर पेस्ट करून घ्यायची। एका बाउलमध्ये काढून घ्यायची। फोडणी पात्र तेल गरम झालं की 1 चमचा मोहरी, लाल मिरची, कढीपत्त्याची पाणी घालून तयार झालेली फोडणी चटणीवरती घालून घ्यायची। रवाही थंड झालेला आहे, हलक्या हाताने तेल लावून मळून घ्यायचा। व्हिडिओमध्ये दाखवले तशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा। हलक्या गरम तेलामध्ये खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे। गरमागरम मेदू वडे खाण्यासाठी तयार होतात। व्हिडिओ आवडला तर लाईक